नमस्कार, जय भीम। मैं ॲडव्होकेट डॉक्टर सिद्धार्थ कांबळे, दैनिक बहुजन सौरभचा मुख्य संपादक। यूट्यूब चॅनलमध्ये, बहुजन सौरभच्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत। या पूर्ण आठवडा दिल्लीमध्ये तापमान चांगलंच गरम राहिलं इलेक्शनमुळे, आणि ज्या वेगवेगळ्या घटना घडल्या, एकतर EVM हटावचा मोठा मोर्चा, आणि आता दुसरा एक मोर्चा सुरू झालेला आहे, तो किसान म्हणजे शेतकऱ्यांना मिनिमम वेजेस मिळाले पाहिजे, मिनिमम ज्याच्या उत्पन्नाच्या आधारावरती तेवढा भाव मिळालाच पाहिजे। जे मोदी सरकारने कमिटमेंट केलेलं होतं त्या कमिटमेंटला पूर्ण करण्यासाठी मोठ्या प्रमाणामध्ये आज दिल्ली या नोएडा या मार्गावरती रस्ता रोकोचा एक आंदोलन सुरू आहे, आणि ते इतकं तीव्र झालेलं आहे की त्याच्यामुळे तुम्हाला ते पाहण्यात येईल। हा बघूया थोडासा व्हिडिओ। नमस्कार। बड़ी बड़ी खबरें भी निकलकर सामने आ रही हैं कि सुनवाई चल रही है, सीजेआई चंद्रचूड़ की खंडपीठ सुनवाई कर रही है, नोटिस जारी कर दिया गया है, डुप्लीकेट वोटर्स को लेकर भी मुद्दा उठाया जा रहा है। क्या है पूरा मामला? देखिए, ये सुप्रीम कोर्ट हो या कोई भी और इंस्टीट्यूशन हो, हर इंस्टीट्यूशन आरएसएस और बीजेपी के लोगों ने दबाव में ले रखी है अपने। ये अब एक ऐसा सच हो गया है जिसको अब कुछ प्रत्यक्ष किम प्रमाणम जैसी बात हो गई है। अभी सुप्रीम कोर्ट ने चंडीगढ़ के जो मेयर साहब थे उनके इलेक्शन के बारे में ऐसी ओरल टिप्पणियां की हैं कि शायद उनका दिल भी एक तरीके से रो रहा होगा कि वो मजबूर हो गए, डेमोक्रेसी की हत्या हो रही है, मर्डर ऑफ डेमोक्रेसी, और इस तरीके के सख्त शब्द चीफ जस्टिस ऑफ इंडिया को प्रयोग करने पड़ रहे हैं। तो उनके मन की पीड़ा दुनिया देख सकती है, लेकिन वो ऑर्डर कुछ पास नहीं कर पा रहे। फिर ये भी एक तथ्य है, तो हमें रीड बिटवीन द लाइंस करना बहुत जरूरी है। इसीलिए हम बार बार इस बात को कह रहे हैं कि इन सभी संस्थानों को मजबूती देने के लिए देश की जनता को पीसफुल प्रोटेस्ट के माध्यम से ये दिखाना पड़ेगा सभी संस्थानों को कि देश की जनता इनके साथ खड़ी है, किसी दबाव में आने की जरूरत नहीं है। जैसा 4 सुप्रीम कोर्ट के सिटिंग जजेस ने कहा था कि हमारे ऊपर दबाव है, जनता है, हमारी रक्षा करे। ये सबसे महत्वपूर्ण कार्य है जो इस वक्त देश की जनता को करना ही पड़ेगा। अगर दबाव बनाया जा रहा है क्या? दबाव बनाया जा रहा है क्या? डिटेन करने की कोशिश की जा रही है, डराया जा रहा है? जो पर क्या हमारी क्या बिसात है? जब मैं आपको अभी बता रहा हूं, सुप्रीम कोर्ट के 4 सिटिंग जजेस प्रेस कॉन्फ्रेंस करके 2018 में ये बोल चुके हैं हमारे ऊपर दबाव है, जनता आए और हमें बचाए। तो हम लोग तो वकील है ना, वकील है, तो उनके ऊपर दबाव इसलिए बनाया जा रहा है क्योंकि हमने ईवीएम का एक ऐसा मुद्दा जनता के कहने पे ही उठा दिया है जिससे मोदी सरकार का झूठ, और जो मोदी सरकार की गारंटी है ना एक कि वो कभी भी सच नहीं बोल सकते, झूठ ही झूठ बोलते हैं हमेशा, वो गारंटी को हमने जग जाहिर कर दिया है। इलेक्शन कमीशन को रंगे हाथों चोरी करते पकड़ लिया है, तो अब वो सफाई देते फिर रहे हैं गली गली, गांव गांव, कूचे कूचे जाके कि हमारी मशीनें अच्छी हैं, खराब नहीं है। तो ये जो हमने काम किया है तो ऑब्वियसली हम पे दबाव आएगा ही, और हम इससे, और दूसरा जो डॉक्टर ऋतु का एक प्रोटेस्ट चल रहा है दिल्ली यूनिवर्सिटी में, उसमें हमने ये बात उजागर की है कि एसटी, ओबीसी और माइनॉरिटीज की नौकरियां हड़प कर, फर्जी दस्तावेज बना के, महिलाओं को मजबूर करके, अपनी इज्जत सम्मान से कॉम्प्रोमाइज करके नौकरियां दी जा रही हैं, पैसे लेके नौकरियां दी जा रही हैं। और जो ये नौकरियां दी जा रही हैं दिल्ली यूनिवर्सिटी और दूसरी जगह पे, वो टीचर्स पढ़ाने नहीं आ रहे। इस प्रकार का आप देख रहे हैं चाइना, अभी सुब्रमण्यम स्वामी साहब ने कहा है 4,500 किलोमीटर चाइना जो है जगह हमारी छीन चुका है, और मोदी जी चाइना से डरते हैं। ये बात मैं नहीं कह रहा हूं, सुब्रमण्यम स्वामी जी कह रहे हैं, और आरएसएस और बीजेपी ने सुब्रमण्यम स्वामी साहब के खिलाफ ये बात बोलने के लिए, और उन्होंने मोदी जी को पता नहीं क्या क्या बोला है जो किसी भी प्रधानमंत्री को इस्तीफा देने के लिए मजबूर कर सकता है अगर उसमें जमीर नाम की कोई भी चीज बाकी होगी। लेकिन ना सुब्रमण्यम स्वामी साहब के खिलाफ कोई एक्शन है, इसका मतलब वो सच बोल रहे हैं। उनके बसों को रोक दिया गया और इस वजह से लंबा जाम लगा हुआ है।
दिल्ली से नोएडा जो लोग इस रूट के जरिए कनेक्ट करते हैं वो लंबे जाम का सामना कर सकते हैं। ये ट्रैफिक की स्थिति है दिल्ली में इस वक्त हर तरफ, और इस वजह से दिल्ली और नोएडा को जोड़ने वाली जितनी भी सड़कें हैं, जो बॉर्डर है, वहां भी ट्रैफिक की कमोबेश यही स्थिति है इस वक्त। ये तस्वीरें इस वक्त आपके सामने हैं। किसानों का संग्राम, सड़क पर किस तरीके से किसान उतरे हुए हैं। दिल्ली और नोएडा को कनेक्ट करने वाली जितनी भी सड़कें हैं, कमोवेश यही स्थिति आपको हर जगह नजर आएगी। जाम की समस्या का सामना आपको भी करना पड़ सकता है। तो दिल्ली जाने वाले लोगों के लिए खास खबर है ये, या फिर जो लोग दिल्ली से नोएडा आते हैं उनके लिए ये जानकारी बेहद अहम है कि आज पूरे दिन आपको इस जाम का सामना करना पड़ सकता है। जी मीडिया संवाददाता शिवांक हमारे साथ इस खबर पे और ज्यादा जानकारी के साथ जुड़ चुके हैं। सीधे शिवांक का हम रुख कर लेते हैं, क्योंकि कई किलोमीटर तक शिवांक हम देख पा रहे हैं लंबा ट्रैफिक जाम लगा हुआ है किसानों का। ये दिल्ली कूच का जो प्रोग्राम था, ये पहले से निर्धारित था या एकाएक ये कार्यक्रम तय हुआ और प्रशासन को बहुत कम वक्त मिला कि वो तैयारियां कर पाए, ट्रैफिक रूट डाइवर्ट कर पाए या कोई एडवाइजरी जारी कर पाए लोगों को? भारत जोड़ो यात्रा से बहुत खूबसूरत नारा निकला के बाजार में मोहब्बत की दुकान खोलनी है, और ये लाइन कांग्रेस की विचारधारा को बहुत गहराई से किसी को भी समझा देती है। वो नफरत का बाजार खोलते हैं, हम मोहब्बत की दुकानें खोलते हैं। वो हिंसा के बाजार चलाते हैं, हम अहिंसा की दुकानें चलाते हैं। तो जब हमने ये यात्रा खत्म की तो बहुत सारे लोग आए, उड़ीसा से आए, छत्तीसगढ़ से आए, बंगाल से आए। उन्होंने कहा देखिए आपने साउथ से नॉर्थ कर दिया, मगर बाकी प्रदेशों का क्या होगा, छत्तीसगढ़ का क्या होगा, झारखंड का क्या होगा, बिहार का क्या होगा, उड़ीसा का क्या होगा? आपको दूसरी यात्रा करनी चाहिए। हम इस बात से सहमत हुए, बात एक्सेप्ट की, और मणिपुर से महाराष्ट्र तक हमने दूसरी भारत जोड़ो यात्रा शुरू की। और इसमें हमने एक शब्द जोड़ दिया, न्याय शब्द जोड़ दिया, क्योंकि पहली यात्रा में हमें दिखा कि देश में बहुत सारा अन्याय हो रहा है, अलग अलग वर्गों के साथ अन्याय हो रहा है, भाषाओं के साथ अन्याय हो रहा है, प्रदेशों के साथ अन्याय हो रहा है, महिलाओं के साथ, किसानों के साथ, मजदूरों के साथ। और हमें पता लगा, साफ पता लगा कि अन्याय और नफरत और हिंसा के बीच में लिंक है। मतलब अन्याय के बिना हिंदुस्तान में नफरत और हिंसा नहीं फैलाई जा सकती। अन्याय होगा, लोगों के दिल में डर होगा, तो फिर बीजेपी हिंसा और नफरत फैला सकती है। तो ये इनका 2 पॉइंट प्रोग्राम है। इंदिरा जी का 10 पॉइंट प्रोग्राम होता था, 20 पॉइंट प्रोग्राम होता था, इनका 2 पॉइंट प्रोग्राम है। अन्याय बढ़ाओ, हिंसा और नफरत फैलाओ, ये करते हैं। तो इसलिए हमने दूसरी यात्रा में ये न्याय शब्द लगा दिया। किस प्रकार का अन्याय? आर्थिक अन्याय। आज हिंदुस्तान में हमारे युवाओं को रोजगार नहीं मिलता। 40 साल से सबसे ज्यादा बेरोजगारी आज है। महंगाई बढ़ती जा रही है, पब्लिक सेक्टर यूनिट प्राइवेटाइज होते जा रहे हैं,
आदिवासियों की जमीन छीनी जा रही है, तो यह हुआ आर्थिक अन्याय। दूसरा, सामाजिक अन्याय। कल उड़ीसा में मेरा प्रेस कॉन्फ्रेंस हुआ और एक पत्रकार ने मुझे पूछा, राहुल जी, आप जाति जनगणना की बात कर रहे हो, आप हर भाषण में कह रहे हो कि पिछड़ों को हक मिलना चाहिए, दलितों को हक मिलना चाहिए, आदिवासियों को हक मिलना चाहिए। क्या इससे देश नहीं बट रहा है? सवाल पूछा। तो मैंने इससे दूसरा सवाल पूछा। मैंने कहा, भैया आपका सवाल बहुत अच्छा है, जवाब देने से पहले मैं आपसे सवाल पूछना चाहता हूं, पूछ सकता हूं? कहते हैं हां जी पूछिए। मैंने कहा, ये जो आपकी पूरी प्रेस कॉन्फ्रेंस है, दूर दूर से आपके रिपोर्टर्स आए हैं, कैमरामैन आए हैं, आपके मालिक हैं, पूरा सिस्टम है। इस सिस्टम में कितने आदिवासी पिछड़े? नेशनल मीडिया में कितने अखबारों के मालिक पिछड़े वर्ग के हैं? कितने मालिक दलित वर्ग के हैं? कितने मालिक आदिवासी वर्ग के हैं? मैंने उससे पूछा, चुप हो गया, एक शब्द नहीं बोल पाया। तो मैंने उनसे कहा, देखिए 50% कम से कम पिछड़े वर्ग के लोग हैं। किसी को मालूम नहीं, क्योंकि जो आंकड़े हमने निकाले थे 2011 में, वो नरेंद्र मोदी ने पब्लिक नहीं किए, मगर कहा जाता है 50 से 55% पिछड़े वर्ग के लोग हैं, 15% दलित हैं, 8% आदिवासी हैं। कितने हुए बताओ? 50, 15 और 8 कितना हुआ? 73, 73। तो मैंने उनसे पूछा, भैया आप मुझे अब आप बताओ, अगर 73% को कुछ मिलेगा नहीं, उनकी आवाज ना मीडिया में है, ना हिंदुस्तान के सबसे बड़े 200 कॉर्पोरेट में है, ना पीएमओ में है, ना 90 ब्यूरोक्रेट जो हिंदुस्तान को चलाते हैं उनमें है, ना किसी प्राइवेट अस्पताल के मालिक ओबीसी या दलित या आदिवासी वर्ग से नहीं आते, कोई स्कूल नहीं, कोई यूनिवर्सिटी नहीं जो इनके हाथों में है, तो भारत कैसे जुड़ सकता है? आज नेहमीप्रमाणे आज आम्ही बुद्धा सिरियलमधनं काही एक महत्त्वाची एक एपिसोड दाखवू. एपिसोड म्हणण्यापेक्षा एक छोटीशी क्लिप दाखवू. त्या क्लिपमध्ये भगवान बुद्धाचा एक बनते शिष्य एका गावात जात असतात भिक्षापात्र घेऊन, आणि एका घरी एक स्त्री त्यांच्या पात्रात पाणी आणि थोडेसे भात टाकते आणि असा तुच्छतेने त्याला सांगते की तू एवढा मोठा धष्टपुष्ट माणूस आणि तू भीक मागतोस, भिक्षा मागतोस. आणि इतकं तिला अपमान केल्याच्या नंतरही बनते तिला आशीर्वाद देतात, हसतमुख निघून जातात. त्यावेळेस एक तिथे दुसरे एक साधू असतात, ते त्याच्याकडे पाहून अत्यंत प्रसन्न होतात की त्या बाईनी तुमचा इतका अपमान केला, परंतु तुम्ही तिला पुन्हा आशीर्वाद देऊन निघून आलात. ही तुमची शिकवण कसली शिकवण आहे, कोणी दिलेली शिकवण आहे? मग ते बुद्धाला सांगतात आणि त्यांचा जो संवाद होतो तो अत्यंत मार्मिक आहे.
बघूया एक बुद्धा सिरियलमधली सुंदरशी क्लिप तुमच्यासमोर मी प्रेझेंट करतोय. ओम भगवती भिक्षाम देहि. ओम भगवती भिक्षाम देहि. बिना परिश्रम चावल का पानी ही मिलेगा. चावल चाहिए तो जाकर खेत जोतो. कल्याण. आपका व्यवहार आश्चर्यजनक है. उस महिला ने आपके साथ दुर्व्यवहार किया और आपने उसे आशीर्वाद दिया. आप में तो शांति का स्रोत बह रहा है. मैं तो निम्न हूं. ये मेरे गुरु का प्रसाद. कौन है आपके गुरु? शाक्य मुनि बुद्ध. यह विचलता का ज्ञान मुझे समझाएंगे? मैं ज्ञान दूं? मैं तो अभी भी उनसे ज्ञान प्राप्त कर रहा हूं. वो कहते हैं मध्य में रहो. मध्य बिंदु में न दुख कलपता है न ही सुख बहा ले जाता है. और कहाँ है ये मध्य बिंदु? शाक्य मुनि कहते हैं हर व्यक्ति के अंतर में है ये मध्य बिंदु. केवल जाग जाओ तो वो सबको प्राप्त है. यही परम ज्ञान का द्वार है. संसार में जो जीव आता है वो उसी परम सत्य का ही रूप है. बस पदार्थ के रूप में प्रकट होता है और अप्रकट हो पदार्थ में ही विलीन हो जाता है. इतना गुण सत्य इतनी सरलता से समझा दिए. कुछ और बताइए ना. बुद्ध अपने अनुभव की बात करते हैं. हर जीव में वही परम सत्य है. इसलिए हम दोनों हाथ जोड़ प्रणाम करते हैं. ये कोई भौतिक संस्कृति की बात नहीं. ये इस बात की सूचना देती है कि मेरे अंदर का परम सत्य आपके परम सत्य को पहचान रहा है. चाहे आपको ये ज्ञात हो या ना. क्या आपके गुरु मुझे अपना शिष्य स्वीकार करेंगे? अवश्य. हम शीघ्र ही मिलेंगे आपके गुरु शाक्य मुनि से. मौलाना, मौलाना, हम जिसे ढूंढ रहे थे वो मिल गया. शाक्य मुनि बुद्ध. उनके कथन अनुसार हम सबके अंतर में एक परम ज्ञान का द्वार है. उन्होंने स्वयं इसका अनुभव किया है. वो सुनी सुनाई बात नहीं दोहराते, अपने अपने अनुभव की बात करते हैं. तो देर किस बात की मित्र? चलो अभी उनके पास चलते हैं. गुरु भाइयों, हम अपने साधना के मार्ग पर चलते हुए शाक्य मुनि बुद्ध की शरण में जाएंगे परम ज्ञान की प्राप्ति के लिए. आपके चेहरे का भाव देखकर तो ऐसा प्रतीत हो रहा है जैसे कोई विशेष उपलब्धि का द्वार खुलने योग्य है. हम भी चलेंगे आपके साथ. गुरुजी, हम भी आपके साथ चलेंगे. हम भी चलेंगे गुरुजी. यदि आप सब साथ चलेंगे तो आश्रम में कोई शिष्य बचेगा ही नहीं. कोई तरीका तो होगा. फिर तो यही उचित है कि पहले हम गुरुदेव के पास जाकर उनकी आज्ञा लेते हैं. वो जैसा कहेंगे हम वैसा ही करेंगे. ठीक है, चलिए आइए. आइए. आप सब यहीं ठहरे. प्रणाम गुरुदेव. आप सब लोग एक साथ, कोई विशेष बात? गुरुदेव, शाक्य मुनि बुद्ध मगध पधारे. हम सबका अंतर कहता है कि वो हम सब के लिए मोक्ष का द्वार खोलेंगे.
यदि आपकी आज्ञा हो तो हम उनकी शरण में जाएंगे। हाँ हाँ गुरुजी, हम भी चलेंगे, हम भी चलेंगे गुरुजी। आप सब चले जाएंगे? मैं तो चाहता था कि तुम और मोगलाना आश्रम के कार्यभार को अपने हाथ में ले और अपने निर्णय से चलाओ, मुझे कोई आपत्ति ना होगी। गुरुदेव, जब हम घर छोड़कर आ गए तो अब हमें इस आश्रम के मुंह में कृपा मत बांधिए। हमारी आत्मिक प्रगति साक्य मुनि बुद्ध के पास होगी, ऐसा विश्वास है मन में। यह आश्रम भी तो आपकी धरोहर है। गुरुदेव, कृपया आश्रम के मुंह से हमारे पांव में बेड़ियां न डालें। तो फिर ठीक है, जाओ और परम ज्ञान को प्राप्त करो। मेरा आशीर्वाद सदा आपके साथ है। नेहमीप्रमाणे आज दिनांक 9 फेब्रुवारी 2023 रोजी जो आमचा बहुजन सौरभ आहे, दैनिक बहुजन सौरभ, त्याच्यातल्या ठळक बातम्या आम्ही तुमच्यासमोर घेऊन येतो आहे। आज सर्वातली टॉपलाईन आज आमची आहे, हमी भावासाठी दिल्लीत शेतकरी आक्रमक। तुम्हाला सर्वांना माहिती आहे, मी आधीच बोललो आहे की शेतकरी अत्यंत आक्रमक झालेले आहेत आणि अशा सिच्युएशनमध्ये BJPला महागात पडण्यासारखं आहे। हे आक्रमक जे आंदोलन आहे त्याची जर आक्रमिकता वाढली तर त्रास होईल, गव्हर्नमेंटला खूप मोठी पेचात पाडतील आणि त्यांनी बॅरिकेड वगैरे तोडून आतमध्ये घुसले। याच्यानंतर पुन्हा 12 तारखेला एक EVM हटाव आंदोलनमध्ये प्राईम मिनिस्टरच्या हाऊसला घेरावबंदी आहे। अशा पद्धतीच्या अनेक घटना आता तुम्हाला पाहायला मिळणार आहेत। परंतु हा जो पिरियड सुरू आहे तो BJPच्या अत्यंत घातक आणि त्याच्यामुळे ते नुकसान होणार आहे BJPला, अशी अवस्था आज निर्माण झालेली आहे। आज त्याच्या शेजारी आम्ही मतदानादरम्यान पाकिस्तानामध्ये बॉम्बस्फोट, 4 जणांचा मृत्यू, शेजारची बातमी आहे। ठाकरे गटाच्या माजी नगरसेवकावर गोळ्या झाडून स्वतःही संपवले, एक मुंबईची बातमी आहे, ती आज आम्ही दिलेली आहे। सहल 6व्यांदा रेपो रेट जैसे थे। RBI रेपो रेट म्हणजे एक तुमचा इंडेक्स असतो आणि तुमची ग्रोथ, यावेळेस ज्या पद्धतीची ग्रोथ पाहिजे होती आणि गव्हर्नमेंटनी जे एक्सपेक्टेड होता ग्रोथ या देशाची, ती फक्त इंडेक्स 4.5 वरतीच थांबलेला आहे, स्थिरावला आहे, जो की मनमोहन सिंगाच्या काळामध्ये 8 आणि 9 पर्यंत गेला होता। म्हणजे जो दर आहे, म्हणजे रिझर्व्ह बँकेने हा जो ही बातमी देऊन सरकारला मोठा पेचात पाडलेलं आहे असं दिसते। त्याच्या शेजारची आज आम्ही बातमी घेतली, पंतप्रधान मोदी OBC म्हणून जन्मले नाहीत। राहुल गांधी त्यांनी सांगितलं की OBC ते कधीच नव्हते आणि ते एक स्वयंसेवक संघाचे कार्यकर्ते होते, प्रचारक होते। हाच त्यांचा इतिहास राहिलेला आहे आणि त्याच्यामुळे दुसऱ्यांवरती त्यांनी ताशेरे उडवू नये। आज त्याच्याच खाली आज आम्ही आरक्षण नीती वेळेनुसार आणि आवश्यकतेनुसार बदलायला हवी, सर्वोच्च न्यायालय। सध्याच्या परिस्थितीमध्ये आरक्षणावरती मोठ्या प्रमाणामध्ये चर्चा सुरू आहे आणि चंद्रचूडच्या बेंचनी अनेक गोष्टी ऐकून घेतलेल्या आहे की विचारानुसार, आजच्या परिस्थितीनुसार निश्चित तेही बरोबर आहे की अनेक SC STच्या लोकांनी ऑलरेडी ज्याची इन्कम मोठ्या प्रमाणात आहे आणि त्याच्यामध्ये जो क्रिमी लेअरचा जो फंडामेंट जो कायदा जो सुप्रीम कोर्टाने इंदिरा साहनी वर्सेस युनियन ऑफ इंडियामध्ये निर्धारित केलेला होता, तो निर्धारित SC STच्याही बाबतीत करावा, एक चांगली बाब आहे। ज्या लोकांना SC STच्या लोकांनी ऑलरेडी आपला उद्धार केलेला आहे त्यांना पुन्हा पुन्हा रिझर्वेशन धरून त्यांच्या मुलांना देऊ नये, ही भूमिका अनेक लोकांनी मांडलेली आहे आणि चंद्रचूडनी यानंतर तेच म्हटलं आहे की आरक्षण नीती वेळेनुसार त्याच्यात बदल होणे आवश्यक आहे। त्याच्या शेजारी आम्ही बातमी लावलेली आहे, सकाळी 9 नंतर भरणार राज्यातील प्राथमिक शाळा। त्यात सर्वच टाईपच्या शाळा आलेल्या आहेत, इंग्लिश मीडियम असो की मराठी मीडियम, आणि चांगली बाब आहे। आधी तशीच होती की
आपली 9 वाजता जर शाळा सुरू झाली तर दिवसभर मुलं तिथे शाळेत राहतील आणि त्याच्यामुळे ट्युशन शाळा ज्या आहेत ट्युशन्स या काहीतरी प्रमाणामध्ये कमी होतील. कारण इंग्लिश मिडियमच्या अनेक शाळा 1:30 ते 2ला सुटतात आणि 2ला सुटल्याच्या नंतर पुन्हा जेवण करून पोरांना पुन्हा ट्युशन शाळेत जावं लागते. ही बाब त्याच्यात काही प्रमाणामध्ये कंट्रोल होण्याची शक्यता दिसते. मेट्रो स्टेशनचा भाग कोसळल्याने अनेक जण अडकले. नवी दिल्लीची बातमी. देशात दर 6% 3.2% अर्थमंत्री सीतारामन यांनी सांगितलं की 6% 3%मध्ये आमचा जो दर आहे देशाचा वाढीचा दर तो कमी झालेला आहे. अत्यंत खेदाची बाब आहे. आम्ही लोक ग्रोथमध्ये पुन्हा डाऊन झाल्याची ती बातमी आहे. छत्तीसगड सीमेवर पोलीस नक्षल चकमक. एवढ्यात गडचिरोली आणि या भागामध्ये MP च्या साईडमध्ये छत्तीसगडच्या भागात यापूर्वी असं कधीच झालेलं नाही. मध्ये 5-6 वर्ष शांत होतं, परंतु आता पुन्हा नव्यानं नक्षलाईट मुवमेंट तिथे ॲक्टिव्ह झाल्याचं आम्हा लोकांना ते दिसून येते आहे. ती एक बातमी आज आम्ही घेतलेली आहे. म्यानमारच्या सीमेवर कुंपण. फ्री मूव्हमेंट रेझिम संपुष्टात आणणार गृहमंत्री. आता सध्या म्यानमारला आपल्याकडे अशी बॉर्डर नव्हती आणि एका सहज येणंजाणं सुरू होत होतं. बुद्धिस्ट राष्ट्र आहे, त्याच्यामुळे म्यानमारला अनेक लोक टुरिस्ट जात होते, परंतु आता त्याच्यावरती कुंपण टाकण्याची बातमी आज गृहमंत्र्यांनी जाहीर केलेली आहे. आज बघूया 5/4 आज आम्ही काय छापलेले ते. 5/4 आंबेडकरी ग्रामीण साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी डॉक्टर प्रकाश खरात, मोठे साहित्यिक, आणि त्यांना आंबेडकरी ग्रामीण साहित्य, आता त्याच्यात नवीन एक ग्रामीण साहित्य आणि शहरी साहित्य अशा पद्धतीचं बायफर्गेशन झालेलं आहे. आणि सुंदरशी बातमी आज आम्ही त्याच्यात टाकलेली आहे. प्राध्यापक वंदना महाजन करणार उद्घाटक आणि ग्रामीण भागातील रसिकांना मिळणार वैचारिक मेजवानी. आज बघूया त्याच्या शेजारी आम्ही धर्माधारित राष्ट्राची उभारणी देश विधायक ठरेल आनंदराव आंबेडकर. एक सुंदरशी बातमी आहे आणि ती आज आम्ही टाकलेली आहे. दैनिक बहुजन सौरभचे स्तंभलेखक सुरेंद्र बुराडे यांच्या साध प्रतिसाद या ग्रंथाने शनिवारी प्रकाशन. तुम्हाला माहिती असेल की सुरेंद्र बुराडे आमच्याकडे एक स्तंभलेखक आहेत आणि त्यांनी एवढे दिवसपर्यंत जे काही लिहिलेलं त्यांचं सुंदरसं संकलन करून त्यांनी एक पुस्तक फॉर्मॅटमध्ये पुस्तक ग्रुपात ते प्रकाशित करतायत. त्याच्यासाठी ती एक सुंदरशी बातमी. 10 फेब्रुवारी म्हणजे उद्याच त्याचा पुस्तकाचा समारोप हे उद्घाटन आहे. तिथेच एक त्याच्या शेजारी आज आम्ही लिहिली जोपर्यंत बाजूची बातमी, जोपर्यंत स्त्रिया आपल्या पूर्वजांच्या प्रतिमा खोडणार नाही तोपर्यंत त्यांची मानसिक गुलामीपासून सुटका होणार नाही. प्राध्यापक निशा शेंडे. जोपर्यंत स्त्रिया आपल्या पूर्वजांच्या प्रतिमा ओळखणार नाही तोपर्यंत त्यांची मानसिक गुलामीतून सुटका होणार नाही. प्राध्यापक निशा शेंडे. अत्यंत महत्त्वाची बातमी आहे आणि बरोबरही आहे की जोपर्यंत जे चाललेलं आहे अनेक वर्षापासून हळदी कुंकू आणि वाटेल त्या रूढी परंपरा त्याला धिक्कारलं पाहिजे. वेळेनुसार त्याच्यात बदल होण्याची गरज आहे. त्याच्या शेजारी आम्ही हळदी कुंकू व स्नेहमिलन समारंभ एक वेगळ्या पद्धतीमध्ये हळदी कुंकू समारंभ अनेक ठिकाणी स्त्री शक्ती या संस्थेने केलेले आहेत. त्याच्याच बाजूला आज आम्ही एक निळी ऊर्जा या स्मृती ग्रंथाचे उद्या प्रकाशन. त्याच्याच बाजूला राखेच्या बंधाऱ्यांनी रॅम्प बांधून पूर्ण. बांबू तंत्रज्ञान पदविका अभ्यासक्रम विषयक कार्यक्रम साजरा. आज आम्ही त्याच्याच खाली छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुल येथील कामाची उच्चस्तरीय चौकशीचे निवेदन. खुलूसकार समीर गायकवाड यांना ताराताई शिंदे सामाजिक कार्य पुरस्कार जाहीर. मातोश्री रमाई जयंती उत्साहात साजरी. अनेक ठिकाणी आत्ता रमाई जयंती परवा होऊन गेलेली आहे, परंतु कार्यक्रम मात्र सर्व ठिकाणी झालेले आहेत. काही वेळेच्या आणि जागेच्या अभावी आम्ही ते मांडू शकलो नाही, त्याच्यामुळे आम्ही निरंतर हे टाकतो त्या बातम्या टाकतो आहेत. सम्राट बुद्धविहार, उपाली कॉलनी, निरंजन नगर, त्याच्यानंतर त्रिशरण बुद्धविहार, प्रज्ञाज्योत बुद्धविहार, ऑल इंडिया सोशल सैनिक दल, अशा पद्धतीच्या त्या बातम्या आहेत. आज बघूया आम्ही आजचा अग्रलेख आमचा
आज अग्रलेख आहे म्हणे रामराज्य रामराज्य याच्यावरती आम्ही आजच्या वर्तमान परिस्थितीमध्ये ज्या पद्धतीच्या राजकीय बदलात जे बदल घडत आहेत आणि त्याच्यापासून जी परिस्थिती निर्माण झालेली आहे त्याच्यामुळे आजच्या ह्याच्यातला हे सर्वात महत्त्वाचा आज अग्रलेख आम्ही अनेक दाखले देऊन लिहिलेला आहे. त्याच्याच खाली महाराष्ट्राला हवा आहे एक नवा कर्पुरी ठाकूर, एक सुंदरसा लेख आज आम्ही श्रावण देवरे यांचा आम्ही लिहिलेला आहे. श्रावण देवरे अत्यंत ओबीसीतले मोठे नेते आहेत आणि हा त्यांचा ओबीसी नामा 18च्या अंतर्गत त्याच्यात झालेले आहे. 17 लेख ऑलरेडी त्याच्या आधीच बहुजन सौरभमध्ये प्रकाशित झालेले आहेत. भारतरत्नाची खिरापत श्रीराम बनसोड यांचा लेख आत्ताच नुकतं ज्या पद्धतीने भारतरत्न सर्वांना देत सुटलेले आहे त्याच्यावरती हा सुंदरसा लेख आहे तो तुम्ही आम्ही दिलेला आहे. त्याच्या खाली आईच्या शरीरात 2 प्रकारची ऊर्जा असतात. आमच्या स्तंभलेखक मुक्त संवाद संयोजक माधुरी गायधने यांच्या स्तंभ याच्यात आज सागर तायडे यांचा हा सुंदरसा लेख तुम्हाला वाचायला मिळेल. अत्यंत सुंदर आहे. आज बघूया पान 3 वरती संविधान जागृती करणाराच देशप्रेमी. संविधान जो माणूस त्याला जागरेल जपेल आणि त्याच्यानुसार वागेल तोच खरा राष्ट्रप्रेमी म्हणून आजचा सुंदरसा लेख विनोद सदावर्ते यांचा आहे तो वाचनीय आहे. केंद्रीय अर्थसंकल्प 2024-2025मध्ये अशोक बोंबाडे यांची जी प्रतिक्रिया आहे त्याच्यात त्यांनी लिहिलेलं आहे आणि हा जो इंटरिम रिलीफ होता हा किती आपल्या सर्व लोकांच्या उपयोगी आहे याच्याबद्दलची माहिती त्यांनी दिलेली आहे. त्याच्या शेजारी आम्ही EZ खोब्रागडे जे IAS अधिकारी होते त्यांचा एक सुंदरसा लेख आम्ही दिलेला आहे. बौद्ध धम्माचा उगम आणि अस्त या दोन्ही गोष्टीवरती त्यांनी अनेक ग्रंथाचे उतारे देऊन त्यांनी तो सुंदरसा लेख लिहिलेला आहे. त्याच्याच खाली संस्कार याच्यावरती एक शांताराम ओंकार निकम यांचा सुंदरसा लेख आहे तो पण वाचनीय आहे. भीमाईचे जन्मस्थान आंबे टेंबे हा एक सुंदरसा लेख तनाशा युवराज मेश्राम यांचा आहे. कल्याणच्या त्या राहणार आहेत. अशा पद्धतीने आम्ही बहुजन सौरभचे 4ही पानं संपवलेले आहेत. बंधूंनो आता सध्याच्या हे जोपर्यंत इलेक्शन होत नाही तोपर्यंत आम्हा सर्व लोकांना जास्तीत जास्त यूट्यूब आणि आमच्या PDF सर्व लोकांपर्यंत पोहोचल्या पाहिजे ही सर्वांची जबाबदारी आहे. तुमची आणि आमचे नाही, हे सर्वांचं कर्तव्य आहे आणि सर्व लोकांनी कमीत कमी या बाबतीमध्ये आपण जागृत राहिलं पाहिजे. आपल्याला काय करायचं याच्यावरती विचार केला पाहिजे. परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला संधी देऊन आपला कमीत कमी एक स्थान आपलं उंच केलेलं आहे. त्याच्यामुळे निश्चितच त्याला आज आपण आपल्या पद्धतीने त्याचा अवलोकन करायला पाहिजे. त्याचे फळं आम्ही समाजाला दिले पाहिजे. एवढं बोलतो आणि इथेच थांबतो. तोपर्यंत जय भीम.